हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लोकस ऑफ ए पॉईंट हा टॉपिक लर्न करणार आहे. तर व्हॉट इज बाय द लोकस. तर लोकस कशाला म्हणायचं? फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन इज गिवन, दॅट इज अ सेट ऑफ पॉईंट्स सॅटिस्फाईंग सम जिओमेट्रिकल कंडिशन ऑर कंडिशन्स इज कॉल्ड ॲज लोकस. म्हणजेच काय की अशा पॉईंटचा एखादा सेट की तो काय करतो, काही जिओमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करेल. तर असा जर सेट असेल तर त्या सेटला आपण म्हणणार आहे लोकस. ओके, सेट ऑफ पॉईंट सॅटिस्फाईंग सम जिओमेट्रिकल कंडिशन म्हणजे काहीतरी एखादी जिओमेट्रिकल कंडिशन आपल्याला दिली असेल आणि ती जिओमेट्रिकल कंडिशन जर ते सगळे पॉईंट सॅटिस्फाय करत असतील तर त्या सगळ्या पॉईंटच्या सेटला आपण यानंतर लोकस म्हणणार आहे किंवा इट इज कॉल्ड ॲज द लोकस ऑफ ए पॉईंट. ओके, लेट अस चेक द एक्झाम्पल. आधी एक्झाम्पल नंबर फर्स्ट मी घेतो. लेट अस सपोज दिस इज अ लाईन सेगमेंट ए बी. ओके, समजा हा एखादा लाईन सेगमेंट असणार आहे ए बी अँड वी हॅव अ जिओमेट्रिकल कंडिशन दॅट वी हॅव टू फाइंड द सेट ऑफ पॉईंट्स दॅट आर ॲट ए इक्विडिस्टन्स फ्रॉम बोथ द पॉईंट्स. म्हणजे ए या पॉईंटपासून आणि बी या पॉईंटपासून इक्विडिस्टन्स किंवा सेम अंतरावर किंवा सेम डिस्टन्सवर असलेल्या सगळ्या पॉईंटचा सेट आपल्याला ऑब्झर्व करायचा किंवा फाइंड आउट करायचा असेल तर तो कसा मिळणार आहे लक्ष द्या. तर आपल्याला इक्विडिस्टन्सवर असलेले बी आणि ए आणि बी या पॉईंटपासून इक्विडिस्टन्स असलेल्या सगळ्याच्या सगळ्या पॉईंटचा सेट पाहिजे. तर या दोघांपासून इक्विडिस्टन्सवर असलेला मी एक फर्स्ट पॉईंट डिनोट करतो या ठिकाणी. ओके, दिस इज नथिंग बट द मिड पॉईंट ऑफ दिस लाईन सेगमेंट ए बी. ओके, आणि या मिड पॉईंटमधून म्हणजे हा जर आता इक्विडिस्टन्सवर असेल तर इकडे मी असे जर पॉईंट ड्रॉ करत गेलो तर इकडे असे इन्फायनाईट पॉईंट असतील की दे आर ॲट ए इक्विडिस्टन्स फ्रॉम द पॉईंट ए अँड द पॉईंट बी. ओके, सिमिलरली अगेन जर मी अशा साईडला ड्रॉ करत गेलो तर इकडे सुद्धा असे इन्फायनाईट पॉईंट असतील, दे आर अगेन ॲट ए इक्विडिस्टन्स फ्रॉम ए अँड बी. ओके, जर समजा आपण डायग्राम तयार केली तर ते अशा पद्धतीने दिसेल. ओके, दिस इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर. कारण या ए बी या लाईन सेगमेंटचा जो मिड पॉईंट होता किंवा जो पॉईंट होता दॅट पॉईंट इज नथिंग बट द कॅपिटल आर. मग आता जर मिड पॉईंटमधून जाणारी एखादी लाईन असेल तर त्या लाईनला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतो या या लाईन सेगमेंट ए बीचा. ओके, तर दिस इज नथिंग बट द लाईन एल. मी त्याला नाव देतो. आणि आता आपलं काय काम होतं की आपली जिओमेट्रिकल कंडिशन होती की ए आणि बी पासून सारख्याच अंतरावर असलेल्या सगळ्या पॉईंटचा कलेक्शन किंवा सेट आपल्याला असे पॉईंट कॅल्क्युलेट करायचे किंवा फाइंड आउट करायचे. तर पहिला पॉईंट मी सांगितलं दॅट इज नथिंग बट द कॅपिटल आर. ओके, दुसरा एखादा पॉईंट घेऊ मी, दिस इज अँड दिस इज. ओके, दिस इज नथिंग बट द अनदर पॉईंट, लेट अस सपोज दॅट इट इज क्यू. ओके, तर हा क्यू एक पॉईंट असेल की जो काय ए आणि बी पासून सारख्याच अंतरावर म्हणजे दिस डिस्टन्स अँड दिस डिस्टन्स इज अगेन सेम आफ्टर. ओके, दिस इज अनदर पॉईंट विच इज ऑल्सो ॲट ए इक्विडिस्टन्स फ्रॉम बोथ द पॉईंट दॅट इज ए अँड पी. या पॉईंटला मी नाव देतो इट इज नथिंग बट द पी क्यू आर. ओके, या साईडला असतील सिमिलरली तसेच या साईडला सुद्धा काही पॉईंट असतील, दिस डिस्टन्स इज ऑल्सो सेम. ओके, किंवा हे डिस्टन्स तर ऑलरेडी सेम आहेच किंवा ते इक्विडिस्टन्सवर होतो. ए पासून इक्विडिस्टन्सवर लाईज होणारा आर हा पॉईंट आहे आणि बी पासून सुद्धा इक्विडिस्टन्सवर लाईज होणारा आरच पॉईंट आहे. आफ्टर दॅट असे मी कितीही पॉईंट तुम्हाला ड्रॉ करून देऊ शकतो. दे आर ॲट ए इक्विडिस्टन्स फ्रॉम द पॉईंट कॅपिटल ए अँड कॅपिटल बी. ओके, मग आता हे जे पॉईंट्स होते दॅट इज नथिंग बट द पी क्यू आर एस अँड टी आर द सेट ऑफ पॉईंट्स which satisfies the given geometrical condition. Given geometrical condition काय होती की we have to find the collection or set of points which lies at a equidistance from the point capital A and capital B. मग A आणि B पासून इक्विडिस्टन्सवर असणारे सगळेच्या सगळे पॉईंट कोणते? दॅट इज पी क्यू आर एस अँड टी. किंवा मी आता त्याला अजून चांगल्या पद्धतीने बोलायचं असेल तर मी म्हणतो इट इज द सेट ऑफ ऑल द पॉईंट्स lies on this perpendicular bisector and this is called as the locus of a point or it is called as the locus. मग आता सध्या जर आपण या एक्झाम्पलचा लोकस लिहायला गेलो तर या एक्झाम्पलचा लोकस जो असणार आहे दॅट लोकस इज नथिंग बट द सेट ऑफ पॉईंट दॅट इज पी क्यू आर एस टी अँड अप टू सो ऑन. आपण असे कितीतरी पॉईंट सांगू शकतो की दॅट पॉईंट सॅटिस्फाईज दिस जिओमेट्रिकल कंडिशन. तुम्ही अजूनही पॉईंट फाइंड आउट करायचे असतील तर असे कितीही पॉईंट फाइंड आउट करू शकता. ओके, अँड ऑल दिस पॉईंट्स आर ॲट ए इक्विडिस्टन्स फ्रॉम ए अँड बी. ओके, दिस इज नथिंग बट द सेट ऑफ पॉईंट्स विच आर ॲट ए इक्विडिस्टन्स फ्रॉम ए अँड बी. सिमिलरली आता जर समजा एक अँगल ए ओ बी कन्सिडर केला आपण, let us suppose that angle AOB is nothing but the one angle. After that
त्या अँगलला डिवाइड करणारे एक बायसेक्टर घेतो मी, दॅट इज कॉल्ड ॲज इंटरनल बायसेक्टर. म्हणजे आता ही जी लाईन असणार आहे, दिस लाईन इज कॉल्ड ॲज द इंटरनल बायसेक्टर. अगेन वी हॅव टू फाइंड द पॉईंट्स फ्रॉम ए अँड बी विच आर लोकेटेड ॲट ए इक्विडिस्टन्स. ओके, मग आता हे ए आणि बी पासून इक्विडिस्टन्सवर लोकेट झालेले जे पॉईंट असणार आहेत, दॅट फर्स्ट पॉईंट इज नथिंग बट द पी. ओके, नंतर असे तुम्ही कितीही पॉईंट दाखवू शकता की दे आर ॲट ए इक्विडिस्टन्स फ्रॉम ए अँड बी. ओके, मग याचासुद्धा लोकस आपण तो सांगू शकतो. इट इज द सेट ऑफ पॉईंट्स विच लाय अलॉंग द इंटरनल बायसेक्टर. आफ्टर दॅट हे एक्झाम्पलवरून असं क्लिअर होतं की व्हॉट इज मीन बाय द लोकस. दस अ लोकस इज अ सेट ऑफ पॉईंट्स सच दॅट, लोकस कशाला म्हणायचं, इट इज द सेट ऑफ पॉईंट्स सच दॅट एव्हरी पॉईंट ऑफ द लोकस सॅटिस्फाईज द गिवन कंडिशन ऑर कंडिशन्स. म्हणजे लोकसने काय करायला पाहिजे, किंवा लोकसचे जे पॉईंट असतात, मग तो लोकसचा प्रत्येक पॉईंट काय करतो, दिलेली जिओमेट्रिकल कंडिशन तो सॅटिस्फाय करतो. जसं की पी क्यू आर एस टी, दे सॅटिस्फाईज द जिओमेट्रिकल कंडिशन दॅट दे आर लोकेटेड ॲट ए इक्विडिस्टन्स फ्रॉम बोथ द पॉईंट दॅट इज ए अँड बी. ओके, अगेन second condition is that any point which satisfies the given condition is a point of locus. म्हणजे जर असे पॉईंट असतील की ते जर का दिलेली जिओमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करत असतील तर ते सगळेच्या सगळे पॉईंट आपण लोकस या सेटमध्ये घेऊ शकतो. ओके, नाउ वी सी द एक्झाम्पल, दॅट इज एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एक्झाम्पल नंबर फर्स्ट इज लोकस ऑफ ए पॉईंट विच इज ॲट ए डिस्टन्स ऑफ 3 युनिट्स फ्रॉम द ओरिजिन. म्हणजे काय, लेट अस सपोज दॅट हा जर ओरिजिन असेल तर या ओरिजिनपासून 3 युनिट डिस्टन्सवर असलेल्या सगळ्या पॉईंटचा सेट, दॅट इज कॉल्ड ॲज द लोकस. म्हणजेच काय, आता लक्ष द्या, जर आपण असं केलं की या ओरिजिन ओ पासून 3 युनिट डिस्टन्सवर असलेल्या सगळ्या पॉईंटचा जो सेट असतो, तो सेट जर आपण फाइंड आउट केला तर त्या सगळ्या सेट ऑफ पॉईंट्सला यानंतर आपण लोकस म्हणणार आहे. अँड जर लोकसचा जर समजा आपण ड्रॉ केले असे सगळेच्या सगळे पॉईंट्स, ओरिजिनपासून या साईडला या साईडला या साईडला अशा सगळ्या साईडला पॉईंट्स असतील आणि एक प्रकारे आपण ते जर ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर तो असा एखादा सर्कल तयार होईल. ओके, म्हणजेच काय, 3 युनिट डिस्टन्सवर इकडे घ्या इकडे घ्या इकडे घ्या अशा सगळ्याच डायरेक्शनने जर आपण 3 युनिट डिस्टन्सवर सगळेच्या सगळे पॉईंट जर ऑब्झर्व केले तर ते सगळेच्या सगळे पॉईंट काय करतील, आपल्याला एक सर्कल देतील. ओके, म्हणजेच काय, लोकस ऑफ ए पॉईंट विच इज ॲट ए डिस्टन्स ऑफ 3 युनिट्स फ्रॉम द ओरिजिन इज नथिंग बट द सर्कल. नाव द नेक्स्ट टॉपिक इज नथिंग बट द इक्वेशन ऑफ लोकस. म्हणजे काय, जर समजा सेट ऑफ पॉईंट्स असेल किंवा लोकस असेल तर ते लोकसचं आपल्याला इक्वेशनसुद्धा लिहायचं असतं. मग इक्वेशन ऑफ लोकस आपण कशाला म्हणायचं ते लक्ष द्या. फर्स्ट ऑफ ऑल, एनी अल्जेब्रिक रिलेशन बिटवीन द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉईंट ऑन द लोकस. म्हणजे या लोकसवर असलेला कोणताही एखादा पॉईंट असेल तर त्या पॉईंटचे जे एक्स आणि वाय कॉर्डिनेट असतात, त्या एक्स आणि वाय कॉर्डिनेटमधलं अल्जेब्रिक रिलेशन किंवा एखादं इक्वेशन, दॅट इक्वेशन इज कॉल्ड ॲज द इक्वेशन ऑफ दॅट लोकस. किंवा आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये त्याला असं वाचतो, अँड अल्जेब्रिक रिलेशन बिटवीन द कोऑर्डिनेट्स ऑफ एक्स अँड वाय ऑफ एनी पॉईंट ऑफ द लोकस. म्हणजे लोकसमध्ये जर एखादा कोणताही पॉईंट असेल, आता लोकसमध्ये इन्फायनाईट पॉईंट असतात किंवा बरेच पॉईंट असतात. मग जर समजा पी हा एखादा लोकसमधला एखादा पॉईंट असेल तर त्याची कॉर्डिनेट मी एक्स आणि वाय म्हणतो. माझा या एक्स आणि वायमधलं एखादं कोणतंही अल्जेब्रिक रिलेशन म्हणजे एक प्रकारे इक्वेशन असेल की त्याच्यामध्ये सम, डिफरन्स, ॲडिशन वगैरे या टाईपमध्ये काही ना काही रिलेशन असणार आहे. दॅट रिलेशन इज नथिंग बट द कॉल्ड ॲज equation of locus. But one important thing is that equation or that relation must satisfy the given condition or conditions is called as the equation of locus. म्हणजे जर आपण ते अल्जेब्रिक रिलेशन तयार करणार आहे, पण त्या अल्जेब्रिक रिलेशनने काय करायला पाहिजे, ज्या जिओमेट्रिकल कंडिशन आपण दिल्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या जिओमेट्रिकल कंडिशनसुद्धा त्या अल्जेब्रिक रिलेशनने सॅटिस्फाय करायला पाहिजे. आता हे एकदम बेस्ट वेने समजेल तुम्हाला ज्यावेळेस आपण एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल मी एक्झाम्पल एक्सप्लेन करतो. दॅट इज नथिंग बट द फर्स्ट, कन्सिडर अ सेट ऑफ पॉईंट्स which is at a distance of 5 units from the point 3,2. ओके, तर आपल्याला काय करायचं की सेट ऑफ पॉईंट्स विच इज ॲट ए डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स फ्रॉम द पॉईंट 3,2. मग आपण काय करतो, 2 कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस असतो, दिस इज नथिंग बट द ओरिजिन. आणि जर समजा आपण कोऑर्डिनेट वगैरे घेतले तर 3,2 हा एखादा पॉईंट असेल की ज्याला मी नाव देतो की दॅट इज कॅपिटल सी. सी ऑफ 3,2 इज एनी पॉईंट. ओके, अँड इफ वी ड्रॉ देर इज अनदर पॉईंट, दॅट अनदर पॉईंट आपण त्याला नाव देतो आता
की आपण काय सांगितलं, सेट ऑफ पॉईंट्स विच इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स फ्रॉम द पॉईंट्स, म्हणजे या पॉईंटपासून 5 युनिट्स डिस्टन्सवर असलेल्या सगळ्याच्या सगळ्या पॉईंटचा सेट, म्हणजे हेच एक प्रकारे, अँड दॅट सेट इज नथिंग बट द इट इज रिप्रेझेंटेड बाय द सर्कल, म्हणजे एक प्रकारे तो काय झाला सर्कल. ओके, मग आता आपण जर म्हटलं की लोकस इज नथिंग बट द सर्कल, मग सध्या ही जी लोकस आहे ती लोकस म्हणजेच काय सर्कल असणार आहे. मग आता आपण काय करतो की आपल्याला अल्जेब्रिक रिलेशन कॅल्क्युलेट करायचं. मग अल्जेब्रिक रिलेशन कॅल्क्युलेट करताना काय करतात, जो लोकस असतो त्या लोकसमधला एखादा पॉईंट आपल्याला सिलेक्ट करायचा असतो. मग एखादा पॉईंट तर त्याचे कोऑर्डिनेट माहीत नसल्यामुळे आपण काय करायचं, त्याच्या कोऑर्डिनेटला आपण स्वतः नाव देतो की पी इज एनी पॉईंट ऑफ द लोकस, म्हणजे तो या सर्कलवर, सर्कल आता सध्या लोकस झाला, मग सर्कल इज नथिंग बट द लोकस, देअरफॉर पी हा एखादा पॉईंट असेल त्या लोकसवरचा, त्याचे कोऑर्डिनेट आपण घेतो. देट कोऑर्डिनेट नथिंग बट द एक्स आणि वाय, ते दोन्हीच्या दोन्ही कोऑर्डिनेट आपले एक्स आणि वाय झालेले असतील. तर आता पी हा एखादा पॉईंट घेतला आपण लोकसवर, त्याचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय. मग आता आपलं काय काम असेल की हे या लोकसवर किंवा हा जो पॉईंट येतो लोकसमधला, याचे जे कोऑर्डिनेट आहेत एक्स आणि वाय यांच्यामधलं एखादं अल्जेब्रिक रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं. मग ते अल्जेब्रिक रिलेशन कसं फाइंड आउट करू शकतो, आता लक्ष द्या. जर सरळ स्ट्रेट फॉरवर्ड जर विचार केला तर सी आणि पी या दोन पॉईंटमधलं जे डिस्टन्स असणार आहे, दॅट डिस्टन्स इज नथिंग बट द 5, किंवा आपण रेडियस ऑफ द सर्कल म्हणतो, ती किती आहे सध्या 5 म्हणतो. म्हणजे एक प्रकारे डिस्टन्स बिटवीन दिस टू पॉईंट इज नथिंग बट द सी पी, अँड दॅट सी पी इज नथिंग बट द 5 युनिट्स. मग देअरफॉर वी कॅन राईट हिअर दॅट इज सी पी दॅट इज इक्वल्स टू 5. सी पी म्हणजेच काय, सी अँड फॉर पी या पॉईंटमधलं जे डिस्टन्स असणार आहे दॅट इज नथिंग बट द डिस्टन्स. मग आता सी आणि पी हे जे जर दोन पॉईंट असतील तर त्या दोन पॉईंट्समधलं डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला असतो डिस्टन्स फॉर्म्युला. समजा ए इज वन पॉईंट दॅट इज x1 y1 अँड बी इज द अनदर पॉईंट दॅट इज x2 y2. ओके, पहिल्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्टन्स फॉर्म्युला लर्न केला होता. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दॅट ए अँड बी इज नथिंग बट द विच इज गिवन बाय दिस formula, it is x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square. This is nothing but the distance between two point. मग CP सुद्धा काय सध्या डिस्टन्स बिटवीन दिस टू पॉईंट. मग यांना नावं द्या, तर यांना मी पहिल्या पॉईंटला मी x1 y1 म्हणतो आणि दुसऱ्या पॉईंटला मी x2 y2 म्हणतो. म्हणजे हा x1 y1 असेल C आणि P जो होतो तो x2 y2 असेल. मग तोच जर फॉर्म्युला आपण इथे CPला अप्लाय केला तर तो असा होईल, इट इज अंडर रूट ऑफ, लक्ष द्या, इट इज एक्स मायनस x2 म्हणजे किती x, मीन्स इट इज x मायनस 3 इट इज होल स्क्वेअर प्लस y मायनस 2 इट इज होल स्क्वेअर. ओके, दिस इज नथिंग बट द स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल्स टू 5. अंडर रूट ऑफ x मायनस 3 होल स्क्वेअर प्लस y मायनस 2 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 5. आफ्टर स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला जर स्क्वेअर घेतला आपण तर हे असं मिळेल x मायनस 3 होल स्क्वेअर प्लस y minus 2 whole square that is equals to 5. okay, sorry, square of this 5 is nothing but the 25. तर ते असं मिळेल. आता याचा जर ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यामुळे इट इज नथिंग बट द एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी होल स्क्वेअर, म्हणजे याला आपण ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय करणार दोन्ही ठिकाणी. इट इज नथिंग बट द ए मायनस बी होल स्क्वेअर इज we have already known that is a square minus twice ab plus b square. जर हा फॉर्म्युला अप्लाय केला तर या दोघांचे एक्सपान्शन्स अशा पद्धतीने होतील, इट इज एक्स स्क्वेअर मायनस ए अँड बी मीन्स एक्स आणि 3 चा जर सॉल्व केलं तर इट इज एक्स मायनस 6x प्लस इट इज 3 स्क्वेअर इज नथिंग बट द 9 प्लस y मायनस 2 होल स्क्वेअर, y मायनस 2 होल स्क्वेअर इज y स्क्वेअर मायनस इट इज 4y प्लस 4 दॅट इज इक्वल्स टू 25. अँड नाउ वी हॅव टू जस्ट कॅल्क्युलेट दिस इक्वेशन. ओके, इट इज नथिंग बट द एक्स स्क्वेअर, देन मी लिहितो प्लस वाय स्क्वेअर, नंतर मायनस 6x मायनस 4y. ओके, प्लस 9 प्लस 4 इज 13. ओके, दिस 13 मायनस 25, ते 25 ट्रान्सफर करतो LHSला, देन इट गिव्ज अस मायनस 25 मीन्स इट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 6x मायनस 4y minus 12 that is equals to 0 and this is nothing but the equation of the locus. locus म्हणजेच काय, या सर्कलला किंवा या सर्कलवर, सर्कलच्या सर्कम्फरन्सवर असलेल्या प्रत्येक पॉईंट हा कशामध्ये येतो, हा येतो लोकसमध्ये. आणि मग या सगळ्याच्या सगळ्या पॉईंटसाठी एक कंबाईन इक्वेशन आपण तयार केलं की दॅट इक्वेशन इज नथिंग बट द एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 6x मायनस 4y मायनस
12 is equals to 0 and in standard form this is called as the equation of circle. याला equation of circle सुद्धा म्हणतात. Okay, and this is nothing but the now in this chapter it is the equation of the locus satisfying the given condition. So we have to find the equation of locus. Then first of all we take any point p of x comma y on that locus. म्हणजेच काय, जेही एखादा लोकस असेल किंवा लोकस मीन्स इट इज द सेट ऑफ पॉईंट. ओके, जो सेट ऑफ पॉईंट असतो किंवा त्या पूर्ण सेट ऑफ पॉईंटसाठी आपण जर एक कंबाईनली इक्वेशन जर फाइंड आउट करायचं असेल तर ह्या 3 स्टेप आपण फॉलो करणार आहे. त्यामध्ये फर्स्ट स्टेप तर ऑलरेडी सांगितली की एखादा पॉईंट तुम्हाला कन्सिडर करायचा, त्या पॉईंटला आपण फर्स्ट ऑफ ऑल नाव देणार इट इज पी ऑफ एक्स कॉमा वाय. ओके, काही काही ऑथर काय करतात, पॉईंट घेताना पी ऑफ एच कॉमा के सुद्धा घेतात. असंही घेतलं तरी सुद्धा चालतं, काही फरक नाही पडणार. तर फर्स्ट ऑफ ऑल वी टेक पी ऑफ एक्स कॉमा वाय on that p of x comma y is any point on that required locus. Okay, after that write the given geometrical condition on p of x comma y. म्हणजे काय, ते जे प्रॉब्लेम असतं त्या प्रॉब्लेममध्येच एखादी कंडिशन दिली असते. दॅट कंडिशन इज नथिंग बट द जिओमेट्रिकल कंडिशन. मीन्स फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू आयडेंटिफाय दॅट कंडिशन अँड देन वी राईट दॅट कंडिशन फॉर द पॉईंट कॅपिटल पी. ओके, जोही पॉईंट आपण सपोज करतो किंवा कन्सिडर करतो त्या पॉईंटसाठी आपल्याला काय करायचं आहे की फर्स्ट ऑफ ऑल ती जिओमेट्रिकल कंडिशन्स आयडेंटिफाय करून त्या पॉईंटवर जिओमेट्रिकल कंडिशन लिहायची असते. ओके, आणि एकदा जिओमेट्रिकल कंडिशन ओळखल्यानंतर वी एक्सप्रेस दॅट जिओमेट्रिकल कंडिशन्स इन टर्म्स ऑफ अल्जेब्रिक रिलेशन. अल्जेब्रिक रिलेशन माहीत आहे, कधी सम, कधी डिफरन्स, कधी लेस दॅन, ग्रेटर दॅन वगैरे, स्क्वेअर, स्क्वेअर रूट, हे जे अल्जेब्रिक रिलेशन असतात ते रिलेशन्स तुम्हाला एक्सप्रेस करायचं इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय. आणि जेही तुम्हाला रिलेशन मिळणार आहे अल्जेब्रिक रिलेशन इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय, दॅट अल्जेब्रिक रिलेशन इज नथिंग बट द अवर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लोकस. ओके, दीज आर द 3 स्टेप. काय काय करायचं समजलं असेलच की फर्स्ट ऑफ ऑल वी टेक एनी पॉईंट पी ऑफ एक्स कॉमा वाय ऑन दॅट रिक्वायर्ड लोकस. जोही लोकस पाहिजे किंवा ज्याही लोकसचं इक्वेशन पाहिजे त्या लोकसच्या इक्वेशनसाठी आपण तो पी ऑफ एक्स कॉमा वाय हा पॉईंट कन्सिडर करणार. आफ्टर दॅट त्या पॉईंटसाठी काय जिओमेट्रिकल कंडिशन लिहिलेली आहे ती कंडिशन आयडेंटिफाय करायची आणि ती कंडिशन आपण लिहायची. ओके, पी ऑफ एक्स कॉमा वायसाठी अँड एक्सप्रेस द जिओमेट्रिकल कंडिशन. आणि ती जी कंडिशन आपण आयडेंटिफाय केली असणार ती लिहिणार आहे आपण इन टर्म्स ऑफ अल्जेब्रिक रिलेशन इन बिटवीन एक्स अँड y, and after that we have to write, after that we get the required equation of locus. Okay, this was the method to find the equation of locus. Now we learn some examples. That example number first is nothing but the find the locus of a point p in each of the following cases. म्हणजेच काय, या केसमध्ये आपल्याला लोकसचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे आणि ते पी या पॉईंटसाठी. तर ज्याही कंडिशन दिल्या असतील त्या पी पॉईंटसाठी दिल्या असतील. फर्स्ट ऑफ ऑल first condition is ordinate of p exceeds 5 times its abscissa by 9. म्हणजे काय, find the equation of locus of a point p in which ordinate of point p exceeds 5 times its abscissa by 9. मग फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ॲब्सिसा आणि ऑर्डिनेट म्हणजेच काय हे माहीत पाहिजे. ओके ओके, पी ऑफ एक्स कॉमा वाय इज एनी पॉईंट, देन एक्स कॉर्डिनेट इज कॉल्ड ॲज ॲब्सिसा, वाय कॉर्डिनेट इज कॉल्ड ॲज द ऑर्डिनेट. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे की ऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी एक्सिड्स 5 टाइम्स इट्स ॲब्सिसा बाय 9. ओके, म्हणजेच आपण कंडिशननुसार जर लिहिलं तर ते इक्वेशन असं होईल की जी पॉईंट पी दिलेला असतो त्या पॉईंटवर आपल्याला कंडिशन्स लिहायचे असतात. अकॉर्डिंग टू कंडिशन वी चेक ऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी, ऑर्डिनेट. ओके, मी लिहितो या ठिकाणी कंडिशन्स. ऑर्डिनेट ऑफ पी एक्सिड्स, एक्सिड्स म्हणजे काय, जास्त. मग कितीने जास्त आहे ते बघा. 5 टाइम्स इट्स ॲब्सिसा, 5 टाइम्स म्हणजे 5 इंटू. ओके, इट इज नथिंग बट द ॲब्सिसा. 5 टाइम्स ॲब्सिसा, पण एक्सिड होतो कितीने एक्सिड होतो, इट इज बाय 9. एक्सिड होणे म्हणजेच काय, वी हॅव टू ॲड दॅट नंबर. ओके, म्हणजे ऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी एक्सिड्स म्हणजे जास्त येतो तो कितीने, 5 टाइम्स द ॲब्सिसा बाय 9. ऑर्डिनेट इक्वल्स टू 5 टाइम्स ॲब्सिसा प्लस 9. मीन्स अकॉर्डिंग टू इक्वेशन्स किंवा अकॉर्डिंग टू एक्स आणि वाय मधले अल्जेब्रिक रिलेशन लिहायचे असतील तर कसं लिहिता येईल चेक करा. ऑर्डिनेट इज नथिंग बट द स्मॉल वाय. ओके, 5 times abscissa is called as the x coordinate plus it is 9, and this is called as the algebraic relation in between x and y, and this is also called as the equation of locus. Now the second example is the sum of the coordinates of p is 15. म्हणजे जेही पी पॉईंटचे कोऑर्डिनेट असतात त्या दोन्ही कोऑर्डिनेटची सम किती येते, 15 येते. म्हणजेच काय करायचं, पी या पॉईंटचे जे कोऑर्डिनेट होते ते असतात एक्स आणि
वाय या दोघांची सम किती, दॅट इज 15. म्हणजे डायरेक्टली इक्वेशन ऑफ लोकस असं लिहिता येतं एक्स प्लस वाय मीन्स दिस इज द सम ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ दॅट पॉईंट पी दॅट इज नथिंग बट द 15. म्हणजेच एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 15 इज नथिंग बट द अल्जेब्रिक रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय अँड दिस इज नथिंग बट द इक्वेशन ऑफ लोकस. यालाच आपण इक्वेशन ऑफ लोकस म्हणणार आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 इज द सम ऑफ द कोऑर्डिनेट्स ऑफ पी इज लेस दॅन 10. कोऑर्डिनेट्स माहीत आहेत एक्स अँड वाय. ओके, देअर सम मीन्स एक्स प्लस वाय विच इज लेस दॅनचा सिम्बॉल देणार दॅट इज लेस दॅन 10 means x plus y is less than 10 is the solution of example number 3rd and this is called as the equation of locus. Okay, here the third example. After that example number 4. Example 4 काय सांगतो बा, sum of squares of the coordinate. सम तर आहे पण कोणाची, दॅट स्क्वेअर्स ऑफ द कोऑर्डिनेट इज ऑलवेज 25. मग स्क्वेअर्स कोणाचे, कोऑर्डिनेटचे. म्हणजे एक्स इज द फर्स्ट कोऑर्डिनेट, वाय इज द सेकंड कोऑर्डिनेट. फर्स्ट ऑफ ऑल वी टेक देअर स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर अँड वाय स्क्वेअर. ओके, मग स्क्वेअर ऑफ द कोऑर्डिनेट्सची काय पाहिजे, सम मीन्स सम ऑफ स्क्वेअर ऑफ कोऑर्डिनेट्स इज आणि इज इक्वल्स टू दॅट इज इक्वल्स टू 25. म्हणजेच इट इज द इक्वेशन ऑफ लोकस दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 25 अँड दिस इज कॉल्ड एज द इक्वेशन ऑफ सर्कल दॅट इज नथिंग बट द स्टँडर्ड सर्कल. ओके, नाव द एक्झाम्पल नंबर नेक्स्ट. ओके, फर्स्ट ऑफ ऑल एक्झाम्पल अंडरस्टँड करून घेऊ आणि नंतर आपण त्याला सॉल्व करू. फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ ए पॉईंट. म्हणजे इक्वेशन ऑफ लोकस कॅल्क्युलेट करायचा ऑफ ए पॉईंट विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम द पॉईंट्स. ओके, या दोन पॉईंट्सपासून इक्वल डिस्टन्सवर असलेल्या पॉईंट्ससाठी आपल्याला इक्वेशन ऑफ लोकस फाइंड आउट करायचा. म्हणजे काय, हे जे दोन पॉईंट आहेत या दोन पॉईंटपासून इक्वल डिस्टन्सवर असलेले जेवढेही सगळे पॉईंट असतील त्या सगळ्या पॉईंटचं लोकस म्हणजेच काय, त्या सगळ्या पॉईंटचं आपण इक्वेशन वी हॅव टू कॅल्क्युलेट. ओके, मग त्या सगळ्या पॉईंटचं आपल्याला इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं असणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल ते जे इक्वेशन आपण कॅल्क्युलेट करणार आहे तर त्यासाठी आपण आधी सांगितलं होतं की जिओमेट्रिकल कंडिशन आपल्याला आयडेंटिफाय करायची आणि त्या जिओमेट्रिकल कंडिशननुसार आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल लेट अस सपोज दॅट दीज आर 2 पॉईंट्स. यांचे नावं वगैरे काही दिलेले नाहीत, आपण त्यांना नाव देणार. लेट अस सपोज दॅट फर्स्ट पॉईंट इज कॉल्ड ॲज नथिंग बट द ए पॉईंट अँड इट्स कोऑर्डिनेट आर 2,3 अँड there is another point, that point is called as -4,5. okay, these are 2 points which are at a equal distance of a point. म्हणजे कोणत्याही एखाद्या पॉईंटपासून, तर तो जो एनी पॉईंट असेल, कोणताही पॉईंट असेल त्या पॉईंटला मी नाव देतो लेट अस सपोज दॅट पी ऑफ एक्स कॉमा वाय. ओके, बी अ पॉईंट. या पॉईंटला आपण नाव सपोज केलं की हा जो एक पॉईंट आहे या पॉईंटपासून ए आणि बी कसे असणार आहेत, दे आर ॲट ए इक्वल डिस्टन्स. ओके, लेट पी ऑफ एक्स कॉमा वाय बी अ पॉईंट. ओके, फ्रॉम विच कॅपिटल ए अँड बी. ओके, हे दोन्हीच्या दोन्ही कॅपिटल ए अँड बी आर ॲट इक्विडिस्टन्स किंवा आर ॲट इक्वल डिस्टन्स, आपण असंही म्हणू शकतो, आर ॲट इक्विडिस्टन्स. ओके, दोन्हीच्या दोन्ही कसे आहेत, इक्विडिस्टन्सला आहेत. ओके, मग देअरफॉर अकॉर्डिंग टू जिओमेट्रिकल कंडिशन्स, समजा पी हा जर पॉईंट असेल एखादा, तर पी या पॉईंटपासून जेवढ्या अंतरावर ए असणार आहे तेवढ्याच अंतरावर बी सुद्धा असणार आहे. म्हणजेच काय, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स बोथ द डिस्टन्सेस आर सेम. म्हणजेच व्हॉट वी कॅन से दॅट अकॉर्डिंग टू जिओमेट्रिकली जर म्हटलं तर दिस पी ए इज इक्वल्स टू पी पी. म्हणजेच काय, अकॉर्डिंग टू जिओमेट्रिकल कंडिशन. ओके, जिओमेट्रिकल कंडिशन्स काय दिलेली आपल्याला त्याच्यानुसार आपण घेणार. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल अकॉर्डिंग टू जिओमेट्रिकल कंडिशन्स वी कॅन से दॅट पी ए इज इक्वल्स टू पी बी. मग आता पी ए आणि पी बी आपलं मेन टार्गेट असतं की वी हॅव टू फाइंड आउट द अल्जेब्रिक रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय. ओके, मग अल्जेब्रिक रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय कॅल्क्युलेट करण्यासाठी व्हॉट इज मीन बाय द पी ए. P A is nothing but the distance between 2 points. After that, what is P B? P B is also the distance between 2 points. मग यांचं अल्जेब्रिक रिलेशन जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल अकॉर्डिंग टू जिओमेट्रिकल कंडिशन्स, तर आपल्याला मॅथमॅटिकली त्यांना एक्सप्रेस करावं लागेल. पी ए इज इक्वल्स टू पी बी. याचाच अर्थ काय, डिस्टन्स बिटवीन पी अँड ए इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी अँड बी. मग यांच्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी आपण लर्न केला होता फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये, दॅट इज नथिंग बट द डिस्टन्स फॉर्म्युला. मीन्स बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला वी कॅन फाइंड आउट पी ए
अँड वी कॅन फाइंड आउट पी व्ही. ओके, मग हे दोन्हीच्या दोन्ही आपण फाइंड आउट करू शकतो. मग हे दोन फाइंड आउट केल्यानंतर मग आपण त्याला सॉल्व करत जाणार. सॉल्व केल्यानंतर जेही एक्स आणि वाय मधलं रिलेशन असणार आहे दॅट रिलेशन इज नथिंग बट द इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लोकस. ओके, तर लेट अस कॅल्क्युलेट फर्स्ट ऑफ ऑल. पी इज द पॉईंट हुज कोऑर्डिनेट्स आर एक्स अँड वाय. मग आधी काय करायचं, पी आणि ए मधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे इट इज नथिंग बट द पी ऑफ एक्स कॉमा वाय इज अँड अनदर पॉईंट इज ए ऑफ इट इज 2,3. ओके, या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स. मग या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याकडे डिस्टन्स फॉर्म्युला होता. डिस्टन्स फॉर्म्युला इज नथिंग बट द x1 मायनस x2 इट इज होल स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 इट इज होल स्क्वेअर. किंवा तुम्ही रिवर्स म्हणू शकता x2 मायनस x1 होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल स्क्वेअर असंही म्हटलं तरी चालतं. ठीक आहे, तर मी तो फॉर्म्युला घेतो. या ठिकाणी p आहे, तर यामध्ये x1 आणि y1 तुम्हाला आयडेंटिफाय करायचे. x1 इज रिप्लेस बाय x, therefore we can say that it is x minus 2 it is whole square plus y minus 3 it is nothing but the whole square again equals to. Now we have to calculate PV. What is that B point? B point is nothing but the minus 4,5. Okay, B is minus 4, 5. Therefore we take here it is x minus minus plus झाले असते ते x plus 4 whole square and it is y minus 5 it is whole square. ओके, अकॉर्डिंग टू जिओमेट्रिकल कंडिशन आपल्याला ही कंडिशन मिळालेली आहे अँड दिस इज द अल्जेब्रिक रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय. अजून याला कॅल्क्युलेट केलं तर इक्वेशन थोडं सुटसुटीत दिसायला पाहिजे, त्यासाठी आपण त्याला कॅल्क्युलेट करतो. ओके, हा स्क्वेअर रूट निघून जाण्यासाठी आपण काय करणार, याचं अपोजिट ऑपरेशन मीन्स स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला जर स्क्वेअर घेतला तर हे मिळालं असतं एक्स मायनस 2 होल स्क्वेअर प्लस इट इज वाय मायनस 3 होल स्क्वेअर दॅट गिव्ज अस इट इज एक्स प्लस 4 होल स्क्वेअर plus y minus 5 whole square. Okay, these are nothing but the x minus 2 whole square. ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यामुळे आपण अशा वेळेस एक्सपान्शन फॉर्म्युला अप्लाय करतो अँड दॅट एक्सपान्शन फॉर्म्युला इज नथिंग बट द a minus b whole square. a minus b whole square is all of you know that it is a square minus twice ab plus b square. with the help of this formula मी पूर्णच्या पूर्ण टर्म्स एक्सपांड करतो आधी, then you can observe that. Okay, it is a means x square minus twice ab. Twice ab means it is 2 into 2 it is 4 x plus it is 2 square is 4. याला एक्सपांड केलं तर असं मिळेल प्लस y square minus it is 6y. Okay, plus it is 9 that is again equals to, again expand this, it is x square plus 4 into 2 it is 8x plus 4 square is 16 again plus y square minus 10y plus 25. राईट हँड साईड अँड लेफ्ट हँड साईड. ओके, दोघांना एक्सपांड जर केलं तर आपल्याला ते अशा पद्धतीने मिळतं. आणि आता काय करायचं, आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे. कॅल्क्युलेशन जर घेतले आपण तर धिस एक्स स्क्वेअर अँड धिस एक्स स्क्वेअर ऑन राईट हँड साईड विल गेट कॅन्सल. आफ्टर दॅट धिस वाय स्क्वेअर अँड धिस वाय स्क्वेअर ऑल्सो गेट कॅन्सल. किंवा तुम्ही टर्म्स ट्रान्सफर करून सबट्रॅक्शनसुद्धा करू शकता. ओके, आफ्टर दॅट लेफ्ट साईडला काय उरलं ते, लेफ्ट साईडला काय उरतं ते पहा. इट इज मायनस 4x मायनस 6y. आफ्टर दॅट 4 प्लस 9 इज जस्ट 13. ओके, आणि ज्या राईट साईडला असलेल्या टर्म्स असतील ते मी ट्रान्सफर करतो आधी. प्लस 8x आहेत, या साईडला ट्रान्सफर केले तर ते मायनस 8x झाले असते. ओके, आफ्टर दॅट मायनस 10y आहेत, राईटला ट्रान्सफर करा. इट गिव्ज अस प्लस 10y प्लस 16 अँड प्लस 25 इज जस्ट नथिंग बट द 41. अँड 41 जर लेफ्टला ट्रान्सफर केले तर ते असते मायनस 41 that is equals to 0. ओके, तर हे झालं कॅल्क्युलेशन्स. आफ्टर दॅट मायनस 4x मायनस 8x गिव्ज अस मायनस 12x मायनस 6y प्लस 10y इज इट गिव्ज अस प्लस 4y. ओके, मायनस 41 प्लस 13 मायनस 41 प्लस 13 किती मिळाले असते, दॅट गिव्ज अस मायनस 28 दॅट इज इक्वल्स टू 0. ओके, आफ्टर दॅट निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय करा, म्हणजे मायनस 1ने मल्टिप्लाय केलं तर हे मिळालं असतं 12x मायनस 4y प्लस 28 दॅट इज इक्वल्स टू 0. अँड इफ यू डिवाइड दिस इक्वेशन बाय 4 देन वी गेट 4ने याला डिवाइड केलं तर इट इज 3x मायनस y प्लस इट इज 7 दॅट इज इक्वल्स टू 0. अँड दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लोकस. म्हणजे आफ्टर सॉल्विंग वी गेट दिस इक्वेशन ऑफ लोकस.